मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि त्यामध्ये बंडखोरी असेल किंवा नाराजगी ही प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती आणि अशातच मुंबईतल्या 168 या प्रभागात सुद्धा नाराजगी पाहायला मिळते। ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची नाराजगी पाहायला मिळते आणि अनेक जण इच्छुक होते, अनेक जण नाराज आहेत। त्यातले काही जण माझ्या सध्या सोबत आहेत, ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून कमलाकर बने आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजय समगीर हे माझ्या सोबत आहे। खरं तर दोघांकडे येतो, दोघांनाही पहिला प्रश्न सारखाच आहे, तो म्हणजे निष्ठावंत आहात दोघंही, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहात, तरी सुद्धा पक्षाकडून डावललं गेलंय, काय नेमकी पहिली भावना? पहिली भावना म्हणजे पक्षाच्या नेत्या लोकांची चुकी आहे। जो उमेदवार आहे त्याला आम्ही बोलू शकत नाही, तिकीट घेतली म्हणून त्याला काही बोलू, पण नेत्या लोकांची चुकी आहे। नेत्या लोकांनी हे बघायला पाहिजे होते की बाबा कोण केवढं मरतंय, काय मरतंय। आम्हाला एवढी ऑफर होती तरी आम्ही गेलो नाही, इतर पक्षात पण नाही गेलो आणि इतर लोकांनी नेत्यांनी काय दिले तिकीट, तरी आम्ही पक्षावर नाराज आहे, उमेदवारावर नाही। सध्या तुमच्या प्रभागात जो उमेदवार म्हणजे तुमच्याच पक्षाचा उमेदवार देण्यात आला, ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आलाय, कशा पद्धतीने पाहतात? कारण की तो तुमच्या प्रभागातला नाही, तो दुसऱ्या प्रभागातला आणि तो यावेळेस दिलाय, ही नाराजी आहे का? नाराजगी आहे, त्यांचं मतदार आहे संभाजी चौक त्या साईडला आहे आणि ते राहायला तिकडेच आहेत, त्याच्यामुळे नाराजगी आहेच। थोडी नाराजगी पुऱ्या टक्केवारीमध्ये आहेच की नाही, दोन पक्ष हे केलेला हे व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्याला तिकीट दिली इकडे चांगली। आपला जो अजय समगीर सुद्धा, सेम पहिला प्रश्न तुम्हाला तोच विचारतो, एकनिष्ठ राहिलात एवढी वर्ष, काय नेमकी भावना? भावना एकच आहे, आम्ही पक्षाचे एकनिष्ठ राहिलो, पक्ष आमच्याशी एकनिष्ठ राहिला का? पक्षाने आमच्याशी एकनिष्ठपणा नाही दाखवला। आम्ही ज्यावेळेस पक्षाला गरज होती, आम्ही दोन्ही पक्षाची हालत एकच सारखी आम्ही, पण आमच्यासोबत पक्षाने जे एकनिष्ठ व्हायला पाहिजे होतं तो पक्ष आमच्या एकनिष्ठ नाही राहिला आहे। आणि 168 वार्डमध्ये असं एकही कार्यकर्ता नाही का की ज्याला पक्ष हे देऊ शकत नाही? उद्धव साहेबांचा पूर्ण गड आहे इथं, पवार साहेबांचे इथं गड आहेत, मग आमच्या वार्डमध्ये द्यायला पाहिजे। कार्यकर्ता असतो, तेही आमचे बंधू आहेत, ज्यांना तिकीट भेटलं तेही आमच्यातलेच एक आहेत, त्यांनीही काम केलं, त्यांचं केलं, आमच्यापेक्षा त्यांची बाजी श्रेष्ठ ठरली, आम्ही थोडं झालं। पण आमचा नाराजी पक्षावर हीच आहे की आमची एकनिष्ठता तुम्ही पाहायला पाहिजे होती। आमच्या विभागातल्या लोकांना आम्ही जाणतो, आमच्या इथली कामाचे प्रश्न आम्ही सोडवतो, तर आमच्या विभागातलाच जर उमेदवार दिला असता तर असे आमच्या पूर्ण टक्केवारवासियांची इच्छा आहे की उमेदवार हा आपल्या वार्डातला वेळेस पाहिजे होता। अंतर्गत नाराजी किंवा गटबाजी यामुळे हे सगळं झालं? नाही, अंतर्गत नाराजी किंवा गटबाजी का होते आणि केव्हा झाली? प्रत्येक पक्षाने ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर एबी फॉर्म इतका दाबून ठेवला, एवढा दाबून ठेवला की त्यांनी सूचना देताना, माझ्या पक्षाचं मी सांगू शकतो की त्या मीटिंगमध्ये होतो, आम्हाला असं सूचित केलं गेलं की जे उमेदवार आम्ही होतो सर्व, त्यांना सर्वांना सांगितलं तुम्ही सर्व एनओसी काढून ठेवा, तुम्ही टोटल फॉर्म कंप्लीट करून ठेवा। सर्व गोष्टी आम्ही कंप्लीट केल्या, त्यासाठी जी धावपळ लागते ते प्रत्येक कार्यकारिणी त्याला आशा असते, त्यांनी एवढं काम केलेलं असतं। ग्रामीण भागामध्ये अनेक निवडणुका आहेत, त्यामध्ये बाजार समिती वगैरे पंचायत समित्या सर्व असतात, पण इथं नगरपालिका एकच इलेक्शन असतं, त्यामुळे प्रत्येकाने आशेने मोठ्या पेपरवर्क जमा केलं आणि ज्यावेळेस पेपरवर्क जमा केलं त्यावेळेस म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली तरी एबी फॉर्म नाहीये। जेव्हा शेवटचे 24 तास राहिले, 24 तासामधले मी 12 तासावर आले, त्यानंतर यांनी एबी फॉर्म द्यायला सुरुवात केली। आता कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली असते, पेपर जमा केलेले असतात, तो बोलतो माझ्याकडे ठेवण्यापेक्षा मी सबमिट करून टाकतो, आणि अशा प्रकारे अपक्ष किंवा बंडखोरी हे वाढलं गेलं। जसं यांनी म्हटलं की दोन्ही पक्ष या ठिकाणी म्हणजे खरं तर हा 168 प्रभाग जो आहे, आधी शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येत होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून होते, पक्ष फुटले, वेगळे झाले, ही गोष्ट आहे। पण असं असताना स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी किंवा ह्यांना पक्षाकडून डावललं गेलं, काय नेमकं काय कारण आहे की पक्षातल्या एकनिष्ठ माणसाला डावललं गेलं? का आम्ही 3 उमेदवार होतो पक्षामध्ये, तिघांपैकी एकालाही कोणी दिला असता आम्ही कोणी राहणार नसतो, पण आम्ही एवढे वर्ष काम केलं, म्हणजे करोना असो, काय असो, बेरात्री कोणी हॉस्पिटल असो, काय असो, कुठलंही काम असो, तरी मी अर्ध्या रात्री पोहोचतो। कुणा बरं आमचा कोण शाखा घरी नसेल, कोण असेल कामावर असेल, तरी मी अर्ध्या रात्री पोहोचतो, तरी पक्षाला काही पडलं नाही। पक्षाला आणले, एक नेत्या लोकांचं असं झालं की हा उमेदवार माझा, तो उमेदवार माझा, त्याच्यावर ज्यांनी त्यांनी आपापले उमेदवार वाटून घेतले आणि तिकडे तिकीटी दिल्या। ह्याच्या अगोदर एबी फॉर्मच्या टाइमी बाळासाहेब म्हणजे उद्धव साहेब, मी शाखा असताना एबी फॉर्म द्यायच्या अगोदर सर्वांना बोलवायचे, शाखा प्रमुख वगैरे हे ते असे मिटिंग घ्यायचे आणि मग ठरवायचे बाबा कोण उमेदवार। हे आता हल्ली कायच नाही,
जो तो आपला नेता आणणार, बाबा हे माझे उमेदवार आहेत, हे विभाग बोलणार माझा आहे, त्याला द्या तिकीट, असं सध्या चाललंय, बाकी काय नाही. जुने शिवसैनिक आहात, अनेक वर्ष तुम्ही प्रभागामध्ये काम केलं, जसं तुम्ही म्हटलं की कोविडमध्ये केलं, सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहात, तिथे काम केलं, फोन आला प्रत्येकाचा की धावून जाणं असेल, सगळ्या गोष्टी असतील. मात्र 3 जण प्रभागातले असताना चौथा हा बाहेरचा उमेदवार का, असा प्रश्न तुम्ही विचारला, नाराजगी व्यक्त केली पक्षश्रेष्ठींनी. सांगितलं तो इच्छुक होता, तो पण आमच्याकडनं, तो दुसऱ्या वार्डात नव्हता, त्याला तिथून नाही दिलं, त्याला इकडे ऍडजस्ट केलं. त्यामुळे उमेदवाराला काय बोलूच शकत नाही, हे पक्षाच्या नेत्या लोकांचं मेन आहे. त्याला तिकडून उचललं नाही, इथं दिला, त्याला कुठेतरी तो नाराज नको, आम्ही नाराज, त्याला आम्ही नाराज झालो तर आम्ही कुठे जाणार नाही पक्ष सोडून, उद्या ते नाराज झाले तर त्याला पक्ष बदली गेला असता, हे असं पक्षाला माहिती आहे. त्याच्यामुळे दुःख वाटतंय. दुःख वाटणारच साहेब, 45 वर्ष काम करतोय. त्यांचे डोळे पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की एवढी वर्ष एकनिष्ठतेने काम करून सुद्धा पक्षाने डावललं गेलं ही भावना आहे मनामध्ये, आणि असं सगळं असताना हे सगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. अनेकांचं असं झालेलं आहे. दुसरीकडे अजयजी माझ्यासोबत आहे. अजयजी, खरं तर ही भावना आहे पक्षाची, म्हणजे आज ते म्हणतात की गेली 45 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्यांनी हा पक्षाला दिला, आणि आज पक्षाने डावल. खैरे साहेबांचं पहिलं इलेक्शन म्हणजे आपले विलास भानुशाली आमचे नगरसेवक होते, तेव्हा मी 16-17 वर्ष होतो. एक लपडे गेले, तिथून आलो सुटून, मग भानुशालीने आम्हाला तिकडे गेले. नंतर ते जे पहिलं इलेक्शन आम्ही केलं, त्याच्यामुळे आम्हाला इलेक्शनचं काढीचं काय माहित नव्हतं. त्या भानुशाली बोलले हा शाखा प्रमुख, अरे बोलून मी केवढा, आणि तिथं मग ते आम्ही 15 दिवस मला तिथं ठेवलं, काम करा. तर भाऊ कोरगावकर आमचे झाले शाखा प्रमुख, त्यानंतर विभाग प्रमुख झाले, त्यानंतर त्यांनी मला शाखा प्रमुख. मी आम्ही पहिल्यापासून काम करत आले पक्षाचं, की लपडे असो काय असो काय, हेच आम्हाला माहिती. शिक्षण माझ्या नावाला शिक्षण नाही माहिती, मी खरं ते सांगतो. मी किती शिकलोय, काय शिकलोय, सर्वांना माहिती आहे. पण लपडे बोलत मला हे पहिलं माहिती होतं, असं आहे. सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. शिवसैनिकच त्यासाठी ओळखला. शिवसैनिकच त्यासाठी ओळखायचं, असं आहे. पण आता नाही तसं राहिलंय. आता जो तो उमेदवार आणणार, जो नेता आणणार, हा माझा त्याचं नाही दिलं की हा नाराज, तो नाही, असंच चाललंय. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आता नाराजगी तर आहे, तुम्ही ती व्यक्त केलेली आहे, आता उमेदवार दिलेला आहे पक्षाने, त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याची प्रक्रिया झालेली आहे, तुम्ही फॉर्म भरला आहात का? आणि मी फॉर्म भरलेला, मी फॉर्म पूर्ण एको केला, म्हणजे पूर्ण ओके केला फॉर्म. ते माझे काही मित्र आहेत, नंदू जाधव वगैरे, ते आम्हाला सर्वजण बोलले, त्या आमच्या अमोल वगैरे सगळी गँग काल सर्वांनी समजूत काढले. प्रसाद म्हणून आमचे सर्व आम्ही काल बसलेलो सर्व टीम, तर सर्वांनी समजूत काढली की बाबा असं करू नको, नावाला काळिंब होईल की ह्याच्याकडनं पैसे घेतले, त्याच्याकडनं घेतले, मलिक खानदानकडनं, म्हणजे खरंच सांगतो, ते तर आपल्याला पाहिजेलच नाही. त्याच्या आपल्या कुठं नावाला काळिंब आपण गप बसलो. पुढची भूमिका पक्षाने दिले ते करायचं, पक्ष नाही सोडणार. पक्ष नाही सोडणार, पक्षाने दिले ते करायचं. अजयजी, खरं तर आता जसं यांनी सांगितलं की पक्ष नाही सोडायचा, पक्षाबरोबरच राहायचंय, शेवटी ते एकनिष्ठपणा आहे. मात्र तुमच्या बाबतीत ते थोडं वेगळं पाहायला मिळते, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय या प्रभागामध्ये, सगळ्या गोष्टी आहेत. मात्र पक्षाने डावलला आणि त्यानंतर तुम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय थेट, आणि उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष उमेदवार म्हणून. तुम्ही या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये 168 मधून उभे आहात. कसं आहे सांगायचं, त्यांचा कालखंड वेगळा होता, आमची तरुण पिढी आताचा कालखंड वेगळा आहे. त्यांनी जेवढं राजकारण केलंय तेवढं माझं वय पण नाहीये. तर सांगायचा उद्देश काय आहे, पक्षामध्येच एकनिष्ठता नाही राहिली आहे, तर कार्यकर्त्यांनी एकनिष्ठता काय करावं. आज आम्ही ज्याच्यावर आरोप करतो, ज्याच्यावर पूर्ण पक्ष हे करतो, त्या विरुद्ध इलेक्शन लढतो, तो उद्या येऊन आमच्या इथं मंत्री बनलेल्या पदावर बाजूला बसलेला असतो. असे उदाहरण आपल्या समोर आता सत्ताधारी पक्षामध्ये पण आहेत, आणि तसेच उदाहरण विरोधात पण आहे. ज्याचा पक्ष होता त्यामध्ये 2 विघटन झाले ना, आज दुसऱ्या पक्षाने वेगळा पक्ष गेला. आता हे अजय समगीर साहेब हे तर एवढे कार्यक्रम घ्यायचे, तेवढे आम्हाला बोलवायचे, मी कार्यक्रम घेते तुम्ही या. ह्या माणसाचं पण कार्य हे भरपूर आहे. मी असं हे म्हणून नाही हे करत, यांनी पण कामं भरपूर केले, तसं पक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. हे सर्वच पक्षात आहे. काय आमचं म्हणणं काय आहे, पक्षांनी कार्यकर्ता ओळखावा, पक्षांनी त्यांच्या पाठी पुढे मागे फिरणारा जाणारा नाही ओळखावा. आज आमच्या इथं पण आमदारकी भेटली सर्व, पण त्याच्या स्वतःच्या मुलासाठी ते तिकीट मागतात. त्यांनी कधी, मला नाही वाटत त्यांना एक 100 माणसाची वार्डातली कोण ओळखत असेल त्यांना, म्हणून त्यांनी त्यांचा बाळहट्ट जो बोललो जातो ना तो घेतला, आणि जो बाळहट्ट परत, मी याच्या आधी मुंबई युवक अध्यक्षासाठी मी ट्राय केली होती, मुंबईहून माझं नाव जो फायनल झालं होतं, याच आमदारांनी तिथं जाऊन विनंती केली की याला देऊ नका, असं करू नका, मोठा होईन हे होईन. ही थोडी आहे, मी माझ्या कार्याने मोठा होतोय. मी माझ्या बापाच्या जेव्हा किंवा आमदार वगैरे कोण नाहीये, मी सर्वसामान्य घरातला एक मुलगा आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे, राजकारणामध्ये माझी पिढ्याने पिढी कोणी नाहीये, मी सुरू केलंय. पण तुमचं आज आमदारकी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं, आम्ही तुमचं कामं केली होती, पण आम्हाला तुम्ही कार्यकर्ताच समजायला लागला.
तर कार्यकर्ता एक दिवस असाही ना नेत्यांना की पायातली चप्पल ही पायातच घातली जाते ही दाखवण्याची वेळ त्या नेत्याची असते. आणि साहजिक आहे, बने भाऊ हे आमचे ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ आहेत, ते त्यांच्या पक्षावर त्यांचा पूर्ण त्यांनी वेळ खर्च केलाय. पण आम्ही तसं नाही, आम्ही संघर्ष करणार आहोत, आम्ही लढणारे आहोत. तर आम्ही आता ते जसं उत्तर द्यायला आम्हीही शिकतोय की बाबा ठीक आहे, कार्यकर्ता किती महत्वाचा असतो आणि कार्यकर्त्यापासूनच नेता बनतो हे दाखवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली. दोन्हीही माझ्यासोबत ते दोन्हीही नाराज होते. एकाने आपला उमेदवारी अर्ज भरला नाहीये, पक्षाशी एकनिष्ठ आहे. दुसरेही पक्षाने म्हणजे त्यांचं असं मत आहे की थेट भरलेला अर्ज करून ठेवलाय. म्हणजे तो सादर केला, दाखल केला नाही आणि त्यांनी ते थांबलेले आहेत. मात्र दुसरीकडे अजय समगीर आहेत ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांचं एक मत आहे की फक्त पक्षानेच म्हणजे कार्यकर्त्यांनीच एकनिष्ठ का राहावं, पक्षाने एकनिष्ठ का राहू नये. आणि अशाच पद्धतीने यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक जण हे नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच कुठेतरी ही नाराजगी सुद्धा या अश्रूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीकडे तो रांगडा स्वभाव तरुणाचा तो सुद्धा नाराजगीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यामुळे ही प्रत्येक वयोगटानुसारची मतं असली तरी पक्षाने काय एकनिष्ठ राहू नये असा सवाल उपस्थित दोघांकडून करत यंदाच्या निवडणुकीमध्ये एक जण लढतो तर एक जण तिथेच थांबलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची नाराजगी ही अनेक प्रभागांमध्ये पाहायला मिळते आणि तशीच नाराजगी ही 168 मध्ये सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे आता या नाराजगीच्या नंतर काय निकाल मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत लागतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराचा मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.